आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। ही माहिती सर्व गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आपल्या घरचा गॅस संपताच नवीन गॅस सिलेंडरसाठी ऑर्डर दिली जाते, म्हणजेच नवीन गॅस सिलेंडर बुक केला जातो। कितीही काम व घाई असली तरी बहुतांश लोक गॅस सिलेंडर व्यवस्थित तपासून घेतात। गॅस सिलेंडर कुठे लीक तर नाही ना, गॅसचा वास येतो का, याशिवाय सिलेंडरचे वजन देखील तपासले जाते। परंतु महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट सहसा कुणीही तपासत नाही। एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा त्या गॅस सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख तपासणे अत्यंत आवश्यक आहे। आपण बाजारातून खाद्यपदार्थ, औषधी व इतर वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासतो, परंतु गॅस सिलेंडर खरेदी करताना ही तारीख तपासली जाते का? कदाचित नाही, कारण बहुतेक लोकांना त्याची माहितीच नसते। दुसरे म्हणजे घरातील एलपीजी गॅस सिलेंडरला आग लागण्याच्या किंवा त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील। यामागे गॅस गळती आणि शॉर्ट सर्किट ही मुख्य कारणे असतात। नवा सिलेंडर घेताना आपण त्याचे सील चेक करतो। काही जण तर सिलेंडर उचलून वजनाची देखील खात्री करून घेतात की गॅस कमी तर आला नाही ना। परंतु अत्यंत महत्त्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर घेताना आणखी एक गोष्ट तपासणे अत्यंत आवश्यक असते। ती गोष्ट म्हणजे सिलेंडरवर असणारे अंक। सर्वच गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांना याबद्दलची माहिती असायलाच हवी। तुम्ही नेहमी एजन्सीतून गॅस सिलेंडर घेता, तो तुम्हाला घरपोच मिळतो, परंतु गॅस सिलेंडर असलेल्या महत्त्वाच्या नंबर बाबत तुम्हाला किती माहिती आहे? तर चला ही माहिती जाणून घेऊया। गॅस सिलेंडरवर वरच्या बाजूला एका पट्टीवर इंग्रजीतील एक अक्षर आणि नंबर एकत्रपणे एक कोड दिलेला असतो। प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी हा कोड वेगवेगळा असतो। महत्त्वाचे म्हणजे या कोडचा तुमच्या सुरक्षेशी संबंध असतो, यामुळे या कोडची माहिती सर्वांना असणे आवश्यक आहे। हा सुरक्षा कोड बनवण्यासाठी इंग्रजीतील 4 अल्फाबेटचा वापर केला जातो, जसे की A, B, C आणि D। याचा संबंध वर्षातील महिन्यांशी जोडलेला आहे, जसे की A चा वापर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यांसाठी केला जातो, तर B चा वापर एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांसाठी केला जातो। तसेच C चा वापर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याकरिता, तर त्यासोबतच D चा वापर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांसाठी केला जातो। या अल्फाबेट सोबतच वर्षही लिहिलेले असते। फॉर एक्झाम्पल, एका सिलेंडरवर A25 असे लिहिलेले असेल तर याचा अर्थ असा आहे की या गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा या सिलेंडरची सुरक्षा चाचणीची तारीख ही जानेवारी ते मार्च 2025 पर्यंतची आहे आणि यानंतर या गॅस सिलेंडरचा वापर करणे अत्यंत धोकादायक आहे। या धोक्याचे गॅस लिकेज किंवा गॅस सिलेंडरचा स्फोटही होऊ शकतो, कारण या तारखेनंतर तो मुदत बाह्य होतो। अशा वेळी सिलेंडर मध्ये गॅस भरल्यास दबाव वाढतो व तापमान वाढते, त्यामुळे काही वेळा गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलेंडर घेताना त्याची सुरक्षा चाचणी म्हणजे टेस्टिंग डेट तपासूनच सिलेंडर घ्यावा। साधारणपणे एलपीजी गॅस सिलेंडरचे आयुष्य हे 15 वर्ष असते। सेवेदरम्यान 2दा सिलेंडर चाचणीसाठी पाठवले जाते। पहिली चाचणी 10 वर्षांनी आणि दुसरी चाचणी 5 वर्षांनी केली जाते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।